शेती असून सुद्धा भाजीपाला नाही लावणं म्हणजे पोराचा बाप मास्तर असून सुद्धा पोरगं फेल होणं. नमस्कार, मी आहे कांचन. सकाळी सकाळी 12 तासाची झोप काढून सुद्धा आमच्या वारसदारांना गाणं म्हणून झोपावं लागतं. पूर्ण गावाला लसूण पुरेल एवढं लसूण घरी पडेल असो तरी आमच्या मम्मीला अजून नवीन लसूण लावायचा असतो. चांगल्या कामाची सुरुवात माझ्यापासून करायची असते म्हणून मला लसूण लावायला रानात पाठवता. घर 2 सेंटीमीटर अंतरावर असून सुद्धा शिवला पाण्याची बॉटल घेऊन जायची असते. पहिल्यांदा समांतर रेषा पाडून घ्यायच्या, त्यामध्ये मम्मीने सांगितल्याप्रमाणे शेंडेवरती करून त्या लाईनमध्ये लसूण लावून द्यायचा असतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभवण्यासाठी माती लावून द्यायची. आता मम्मीने कंप्लीट गेम ठेवून मला लसूण सोडून घेता येईल माझ्याकडून. म्हातारी बाईचा रोल घेऊन परत सुरू केलं सोलवायला. फिजिक्सच्या वाऱ्याचा लॉ लावून सगळा पाचोळा काढून घेतला. शेवटी टॅलेंट आहे माझ्यात. छोट्या हाताला मोठा हातभार लागावा म्हणून मम्मीने पण कामगार योजनेचा लाभ घेतला. उगाच कोणाचं जास्त काम होऊ नये म्हणून दोघींनी पण अर्धा अर्धा वाफा घेऊन यशस्वीरित्या संपवतो. रान कमी पडलं तरी चालेल पण भाजीपाला नाही कमी पडला पाहिजे म्हणून ह्यावेळेस माझ्या पोकळ्या धमकीमुळे सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याचं दर्शन घडवलं पप्पांनी. त्यामुळे परत आपल्याला रानात सऱ्या पाडून त्यामध्ये भाजीपाला लावायचा असतो. भावाच्या दातासारखं खोरं घेऊन त्याचा पण मणका तुटलेला असल्यामुळे हळूहळू सुरू केलं सरी पाडायला. बॉडीमध्ये रक्त कमी पडलं तरी चालेल पण शेतामध्ये शेणखत नाही कमी पडलं पाहिजे म्हणून काळी माती सुद्धा लाल माती झाली पाहिजे एवढं शेणखत टाकलं. जमिनीचा निम्मा वाटा आमच्या भातसऱ्यांच्या नावावर असल्यामुळे त्यांच्याकडून पण मोलमजुरी करून घेतली. पूर्ण सऱ्या पाण्याने भरून त्यामध्ये फ्लावर, कोबू, टोमॅटो, वांगी, मिरची, कोथिंबीर घेतली लावून.